हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळची वेळ, संध्याकाळचे 6:30 वाजले. तर याच्या आधीचा एक भाग तुम्हाला आला आहे, तर तो सकाळी म्हणजे 11 साडे 11 पर्यंतचा तो व्हिडिओ होता. आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला गेले. ऑफिसमधून काम वगैरे करून 6 सव्वा 6 वाजले होते घरी यायला. तर येताना आहे ना उडदाची डाळ आणली, उडदाचे पापड बनवायचे आहेत. तर आल्याबरोबर आहे ना आईला इथं कामाला लावलंय. उडदाची डाळ आहे ना व्यवस्थित अशी आहे ना चोळून घ्यायची आहे. तर कॉटनची ओढणी आहे ना टपमध्ये अशी बांधून घेतली टपाला. आणि ती डाळ आहे ना पूर्ण अशी चोळून घ्यायची. तिच्यामध्ये ना पावडर असते, तर ती पावडर आहे ना खाली टपमध्ये पडेल. तर उडदाचे पापड पण बनवायचे आहे. तर आजच उडदाच्या पापडांची सुरुवात करायची आहे. सकाळीच साबुदाणा पापड्या बनवल्या, तो व्हिडिओ तर तुम्हाला आला आहे, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. तर इथं बघा अशी मस्त अशी ना आईने चोळून घेतली. तिला पावडर वगैरे असते ना डाळींना लावलेली, तर त्याच्यामुळे ना अशी ना चोळून घ्यायची पापड बनवायच्या आधी. म्हणजे पापड पण छान येतात, ठिसूर येतात आणि कुरकुरीत पण पापड होतात. तर आता आहे ना आईने ही डाळ वगैरे व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर आहे ना गिरणी चालू करते. आता गिरणी बाहेर काढते आणि डाळ दळते. म्हणजे ना लगेच आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना बाहेरचं वातावरण बघाल ना तर पावसाचं झालंय, खूप हवा सुटली आहे. आणि त्या हवेमध्ये ना माती वगैरे, मातीचे कण म्हणजे असं वादळसारखं सुटलंय. तर भांड्याची पाटी बाहेरच ठेवले, भांडे घासलेले ते मध्ये घ्यायचे. आणि याच्या आधीचाच व्हिडिओ तुम्ही बघितला, साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या. तर त्या पण आहे ना वरती होत्या टेरेसवर वाळत, पण हवा सुटली ना मग घरामध्ये काढून घेतल्यात आणि मध्ये बेडमध्ये ना वाळत ठेवल्यात. तर हे बघा मस्त असे आहे ना साबुदाणा पापड्या पण तयार झाल्या आहे. हे माझ्या आधीचे 10वीचे पुस्तकं, गाईड वगैरे सर्व काही. आणि इथं बघा अशा मस्त वाळत चालल्या. आता छान वाळल्यात. आता मी फॅन लावून दिला आहे, बेडमध्ये वाळतात. तर लय दमलोय आज ना, दररोजच दमतोय, आजच नाही, दमायला दररोजच दमतोय. आता याच्यामध्ये ना 1/2 किलो मूग डाळ टाकले, म्हणजे सर्व मिळून डाळ आहे ना ही 3.5 किलो झाले. आणि बघा डाळीमधून आहे ना एवढी पावडर निघाले. तर ही पावडर म्हणजे व्यवस्थित स्वच्छ होते. त्याच्यामुळे ना असे ना एखादे कॉटनच्या कपड्याने ना व्यवस्थित ती डाळ आहे ना चोळून घ्यायची, म्हणजे पापड पण छान येतात. तर बघा तुम्ही इथं किती तिच्यातून पावडर निघाले. आणि याच्याने ना मग पापड पण छान होतात. आणि अशीच वापरायची नाही, याच्या पुढे लक्षात ठेवायची. तर आता नाही सर्व काही डाळ ना मिक्स करून घेतले. आता गिरणीला लावून देते. संध्याकाळचे 7 वाजले. तर माझी संध्याकाळची देवपूजा झाली आणि इथे ना पापडाची डाळ दळायला लावली गिरणीला. जे मी गव्हाचं पीठ दळते ना त्याच नंबरच्या चाळणीवर डाळ लावली. एकदम बारीक पीठ दळायचं आहे पापडांसाठी. आणि आईने ना आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे, कारण पटकन स्वयंपाक करून घेतो म्हणजे ना आम्हाला पापड पण बनवायला. तर इथे आईने पीठ भिजवलंय, भाजी बनवली, भात झालाय. तर आता सकाळी घासलेले भांडे ना ते मी लावून देते, म्हणजे एकीकडे कसं डाळ पण दळून होईल, तोपर्यंत आमचे किचनमधले सर्व काही कामं पण आवरून होतील. तर आम्ही दोघी मायलेकी असल्यामुळे ना पटपट कामं पण आवरायला घेतले. तर पापड बनवायचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट पण करत जा. तर बघा भांडे खूप असे आहेत. तर आईने स्वयंपाक केला आहे, तोपर्यंत माझी देवपूजा झाली, पापडाची डाळ दळायला लावली, भांडे लावून देते, बाकीचे सगळेच कामं करून घेतोय. आम्हाला वडे पण बनवायचे, तर वड्याची पण डाळ आणली. तर उद्या मग चाळायलाच पाहिजे. 5 किलोचा डबा आहे, तर 3.5 किलोचा डबा फुल भरलाय. वरची पीठ असेल 5 किलो तेवढं हे म्हटलं होतं. हा नाही, आता डाळ 3 किलो आहे ना, पण हे जरा हलकी डाळ राहते ना. 5 किलोचा चहा. इथं आईने पिठलं बनवायला घेतलंय. आता मी पापडाची डाळ चाळून ठेवते, म्हणजे आमचा स्वयंपाक पण झाला. 8 वाजले. पीठ भिजून पापडाची डाळ म्हणजे पीठ मळून आणि जेवायला बसायचे ना. हा मम्मी तू बोल ना. तू बोलत जाय ना. भाजीवर झाकण ठेव.
पापडाची डाळ मस्तपैकी दळून झाले पीठ बघा, एवढा डब्बा भरला आहे. आता सर्व काही पीठ आहे ना मी चाळून घेणार आहे. म्हणजे काय होतं त्याच्यात आहे ना थोडीफार डाळीचा दाणा वगैरे राहायला नको, नाहीतर तेच डाळीचे दाणे वगैरे राहिले ना तर पापड मग तुटू शकतात, फुटू शकतात. त्याच्यामुळे ना मी हे सर्व काही डाळ आहे ना तोपर्यंत चाळून घेते. तर मोठी ॲल्युमिनियमची पाटी आहे माझ्याकडं, तिच्यामध्ये ना अशी चाळून घेते. म्हणजे एखादा अर्धा डाळीचा दाणा असेल ना तो निघून जाईल. पापडाचं पीठ म्हटल्यानंतर आहे ना बरंचसं उडतंय, नाहीतर खरं तर चाळायची गरज नाही, पण एखाद चाळून घेतलं तर बरं. नाहीतर सर्व काही पीठ चाळून झालंय. आणि बघा पीठ आहे ना पापडाचं पीठ असल्यामुळे ना माझं सर्व काही अंगावर उडलंय. सगळी काळी साडी सफेद होऊन राहिली आहे. आता याच्यामध्ये ना हे 3 रामबंधू मसाल्याचे पॉकेट आहे ना, हे तिन्ही पण आहे ना सर्व काही याच्यात टाकून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे. तर बघा मस्त असं पीठ चाळून झाले, एवढी त्याच्यातून थोडीफार म्हणजे. आणि माझी साडी पण बघा कशी झाली आहे, पीठ ना उडलं, ते हलका असतंय ना डाळीचं पीठ त्याच्यामुळे ते उडतंय. तिन्ही पण टाकल्या का? हां तिन्ही टाकायचं आहे ना. आणि तिने आता चाळून घेणार आणि त्याच्यातलं जे वरचं राहील ते खलबत्त्यामध्ये कुटून घेऊन आणि त्याच्यानंतर टाकायचं ना. असं आहे का? हा हे काळं बघा, हे काळं आहे ना, म्हणजे हा काळा मसाला आहे ना, हा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा. मग तो नाही गाळायचा ना, हां तसाच टाकायचा. तर आत्ता पीठ भिजवल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे. हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 8 वाजले आणि आत्ताच पापडाचं पीठ पापड बनवायचे आहेत. तर पापडाचं पीठ चाळलं. तर चाळल्यानंतर आहे ना सर्व काही सफेद झाली माझी साडी वगैरे. इथं रेशनचं तांदूळ आणलं, हे तांदूळ पण धुवून ठेवायचं आहे भाकरींसाठी. मी काय करते 25, 30, 40 किलो तांदूळ धुवून ठेवते. म्हणजे वर्षभर आहे ना तांदळाच्या भाकरी करायच्या असल्या ना का तांदूळ धुवायची गरज येत नाही. मस्त आता एप्रिल मे मध्ये धुवून आणि उन्हामध्ये वाळवलं ना का कडक वाळवायचं, म्हणजे ना छानच तांदूळ पण राहतं आणि ते खराब पण होत नाही. इथं आईने आता तो पापडाचा मसाला आहे ना तो पुन्हा एकदा चाळून घेतलाय आणि परत एकदा आहे ना मिक्सरमध्ये, मिक्सरच्या सगळ्यात लहान भांड्यात आहे ना बारीक करून घेतो. तर हे बघा आई आज मला मस्तपैकी पापड करून देणार आहे. मिक्सरमध्येच वाटू दे मग एक चक्करमध्ये. थोडं पाण्यात टाकून हो ना. हे बघा एकच चक्कर फक्त मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलंय. एकदम बारीक पण नाही करायचं, नाही तर काय होतं पूर्ण पापड काळाच दिसतो. आता पाणी आणू. आता पिठामध्ये ना मसाला 3 पुड्या टाकलाय आणि आता ना थोडंसं तेल टाकलंय. त्याच्याने हात चिकट होत नाही आणि पाटीला वगैरे पण पीठ लागणार नाही ना. हां हां ते पण सगळं टाकून घेतलं. थोडंसं तेल टाकलंय आणि आता ना पाणी टाकून हे पीठ आहे ना सर्व काही मळून घ्यायचंय. पण थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. ते त्याला लावायला लागेल हवेना वगैरे फ्लाय हां फेविक्विक ना. हां केले का पाणी थोडं थोडं पाणी टाकून आहे ना ते पीठ भिजवायचं. एकदमच पाणी ओतायचं नाही, नाहीतर आहे ना पापडाचं पीठ आहे ना असट होऊ शकतं किंवा पातळ होऊ शकतं. गव्हाच्या पिठासारखं पण नाही मळायचं, थोडंसं निब्बर मळायचंय. गव्हाच्या पिठापेक्षा पण आहे ना थोडं कडक मळायचंय. इकडे पाणी आहे. आम्ही बाहेर बसलोय हवेत. घरात बसलं ना तर चिकट होईल फरची, त्याच्यामुळे ना मस्तपैकी बाहेर आणि बाहेर बसून पीठ मळू राहिलं. काय अजून आणू पाणी? हां हा पूर्ण एक तांब्या लागलाय 3.5 किलोला. अजून लागणार आहे थोडंफार ना. आणू पाणी.
3.5 किलो पापडाच्या डाळीला आहे ना 3 रामबंधू मसाल्याचे पॉकेट वापरले. तर 3.25 किलो आहे ना उडदाची डाळ होती, सफेद उडदाची डाळ, 1/2 किलो मूग डाळ टाकली, तर तेवढी मिळून 3.5 किलो झाली. 3 मसाल्याच्या पुड्या वापरल्या आणि थंड पाण्याचा वापर करायचा आहे, गरम पाणी वापरायचं नाही, नाहीतर आहे ना सर्व काही पीठ आहे ना चिकट होतं, त्याच्यामुळे थंड पाण्याचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, गरम पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. तर मळून ठेवलंय, 4 उंडे बनवले आणि कॅरी बॅग मध्ये असं ठेवलंय. 3 करायचे नाही तर असे 4 करायचे किंवा 2. मग हे काय 4 कळ लागली पायाला. आता ना ह्या असं जरा वेळ व्यवस्थित पॅक करून ठेवते. उघडच ठेवलं ना तर ते हवा लागेल जाईल, त्याच्यामुळे मस्त तेल सोडून आणि ठेवले. आता अशी गाठण मारून ठेवते. आता आम्ही जेवण करू तोपर्यंत पीठ पण जरा वेळ करायचे नाही. 2 करायचे नाही त्याच्यात, 2 करायचे किंवा 4 करायचे लहान लहान, पण 3 करायचे नाही. आणि 3 किलोचे पण पापड करायचे नाही, 3.25, 3.5, 2.5 किलोचे करायचे. तर आता चला, आता हे असंच ठेवतो. खूप पाण्याला कळ लागते, आता जेवण करतो, घरात नेतोय. पीठ मळायच्या आधी ना एवढं पीठ मी ठेवलं होतं, म्हणजे कशासाठी, जर पापडाला पीठ लावायची गरज वगैरे येते ना तर त्यासाठी एवढं पीठ ठेवले. आमचे जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे सगळंच काही किचनवरचे कामं आवरले. तर आता नाही तर आईने ना पीठ कुटायला घेतलंय. तर खरं हॉलमध्ये आम्हाला पापड करायचे, तर हॉलमध्येच पीठ कुटायला घेतलं होतं, पण कदाचित फरची फुटू शकते, तिला टीच वगैरे जाऊ शकते, त्याच्यामुळे ना कधीही पापडाचं पीठ आहे ना असं बाहेर कुटून घ्यायचं, फरचीला तडा जाऊ शकतो. त्याच्यामुळे ना वराटा पाटा मी हॉलमध्ये नेला होता, पण तिथून पुन्हा इकडं बाहेर आणलंय आणि बाहेर आहे ना पीठ कुटायला घेतलंय. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं पीठ कुटायचं, आणि एकदम व्यवस्थित कुटायचं म्हणजे पापड पण छान येतात. वराटा आणि पाटा, तर पाट्याखाली ना 2 पाय पुसण्या टाकल्यात आणि पाट्याला तेल लावून घेतलंय, हाताला पण थोडंसं तेल लावलंय. आणि अशी पीठ कुटायची, पीठ मळायची मेहनत येतच ती आहे, त्याच्यानंतर पापड एकदम छान होतात. तर फरचीची काळजी घ्यायची, फरचीवर आहे ना कधीही पापड कुटायचे नाही, कारण म्हणजे दणदण आवाज येतो ना, जरा जोऱ्याने कुटायला लागतं ना, म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि हलक्या हाताने ना व्यवस्थित पीठ मळल्या जात नाही. त्याच्यामुळे बघा असं मळायचं असतंय, त्याच्यामुळे आहे ना फरचीवर नाही मळायचं. तर 2 पाय पुसण्या खाली टाकल्या, असं करायचं. आणि आता गरम झालंय बाहेर, आता घरामध्येच आम्ही बसणार आहे. पण आज आई चालली होती, पण मी माझ्या दादांना फोन केला, त्याच्यामुळं ते म्हणे राहू दे, घे पापड करून. टाकायचंय वड्याचं भिजत मम्मी? हां, वडे पण बनवायचे आहे उद्याला सकाळीच. उद्या वडे बनवून आणि आई जाणार आहे घरी, तर आता वड्याची डाळ पण भिजत घालायची आहे, पण ती जरा उशिरा टाकू. 3-3:30ला टाकू ना रात्री. हां, मी मागच्या वर्षी क्लास का शाळा, बरं बरं 3-3:30ला टाकू. 1 वर्ष मी असंच उठून टाकली होती, नाहीतर काय होतं आंबूस वास येतोय ना चणा डाळीचा. पीठ मळून घेतलंय, व्यवस्थित कुटून मळून घेतलं आणि असं ना लांब करून घ्यायचं. त्याच्यामुळे ना सगळे काही पापड बनवताना सर्व काही पीठ आहे ना, आता आईने तुम्हाला कसं मळून कुटून दाखवलं त्याच पद्धतीने मळायचं, कुटायचं. माझ्या हातामध्ये ना दोरा आहे, तर ह्या दोऱ्याने ना लाट्या पाडून ठेवायच्या. घे गाओ, ती गार्डन मध्ये खेळू राहिले. तर आता इथं तुम्ही बघा अशा लाट्या पाडायच्या आहे, अंगठ्याला दोर बांधून घ्यायचा आहे. अशा लाट्या पाडून घेतल्यात दोऱ्याने. आणि माझ्या आईचं आहे ना गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे तिला आहे ना मांडी घालता येत नाही आणि खाली पण बसता येत नाही. पण आता ठीक आहे, लेकीचं एवढं काम करायचंय त्याच्यामुळं करू राहिले ॲडजस्ट. काय का मम्मी? आई ती आई असते, आईची सर जगात कोणाला येईल का? एक फोन केला मी माझ्या दादांना, तर लगेच माझ्या आईला ठेवलं, नाही तर त्यांचं चाललं होतं घरी निघून ये. मस्त अशा लाट्या बनवल्यात आणि अशा पिशवीत ठेवायच्या आणि झाकून ठेवायच्या, उघडे ठेवायच्या नाही, नाहीतर आहे ना हवेना फॅननी खराब होतात ना, पापड उलतात. करायची सुरुवात. ते 1 उंड्याच्या लाट्या बनवल्यात आणि हे पीठ आहे ना झाकून ठेवणार आहे.
घरात ठेवू. आता आम्ही घरामध्ये हॉलमध्ये पापड बनवणार आहे. वराटा पाटा आहे ना आता बाहेरच ठेवते आणि झाकून ठेवते. त्याच्यावर आहे ना भांड्याची पाटी ठेवते, कारण आहे ना आता जोपर्यंत आम्ही जागे ना तोपर्यंत पापड बनवणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मग घरात ठेवून देईल. पण आता सध्या बाहेरच ठेवते. पुन्हा राहिलेले पापड उद्या करायला लागतील. तर इथे ना आता आम्ही हॉलमध्ये ना बसलोय पापड लाटायला. साडीवर पापड वाळत घालायचे, तर तिथंच साडी पण आथरले आणि आई आणि मी आहे ना आता पापड बनवते एकीकडे आणि तिथंच वाळत घालतो. हे बघा मस्त असा गोल गरगरीत आणि एवढा मोठा पापड केलाय. असेच पापड बनवायचे, एकदम लहान पण पापड बनवायचे नाही आणि खूप मोठे पण बनवायचे नाही. हा बघा एकदम मीडियम साईजचा मस्त असा पापड आईने पण बनवले 2-3. तर आता इथं साडी आथरले आणि इथंच पापड बनवायचे आणि इथे ना वाळत घालणार आहे. तर चला आता आम्ही पापड बनवून घेतो आणि थोडेफार पापड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर असं आहे ना पिठामध्ये ना पापड ती लाटी ना अशी आपलं कोरडं पीठ आहे ना त्याच्यात अशी बुडून घ्यायची आणि जसं आपण पुरी वगैरे लाटतो तसं लाटायचं. आईचे पाय दुखतात ना, तर हे बघा मांडी खाली ना उशी घेतले आणि पापड लाटते. तर 1 वर्ष आहे ना मी 3-3.5 किलोचे पापड आहे ना एकटीनेच केले होते 2 वर्षापूर्वी. तर आपला आहे ना जुना चॅनल आहे शारदा मराठी व्लॉगर, त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना जाऊन बघा. खूप मस्त असे व्हिडिओ आहेत. तो चॅनल आहे ना बंद केला आहे, गार्डनमधले पण आहे ना खूप सुंदर असे व्हिडिओ आहे. तर आता आहे ना इथं हे सर्व काही पापड आहे ना लाटून घेतो. आणि उन्हामध्ये पण पापड वाळत घालायचे नाही. जरा वाळल्यानंतर आहे ना एकावर एक ठेवायचे, म्हणजे ना ते व्यवस्थित राहतात. तर अजून तर ओलेच एखादा भाजला असता पण अजून व्यवस्थित वाळले नाही. 11:30 वाजले कंप्लीट, रात्रीचे 11:30 वाजले. आता अजून आहेत जरा तेवढे करून घेतो आणि बाकीचे ना उद्याला करणार आहे. निम्मे पापड बनून झाले, रात्रीचे कंप्लीट 12 वाजले. आता आहे ना इथं आई आहे ना व्यवस्थित पापड वाळत घालते. आरामखुर्ची बाजूला सरकवली आणि 12 वाजले. 12 काय 12:30 वाजले, 12 नाही 12:30 वाजले. तर आता ना मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे, पण सर्वात आधी तुम्हाला मी पापड दाखवते. हे बघा मस्त असे पापड झाले बघा, मस्त पांढरे शुभ्र. जास्त पीठ वगैरे पण त्यांना लावलं नाही, म्हणजे गरज वाटली तरच लावायचं आहे पीठ पापडांना. तर प्रत्येक पापडांना पीठ लावायचं आहे, पण थोडं पीठ लावायचं आहे, जास्त असे भुरके करायचे नाही. तर बघा किती छान असे पापड तयार झाले. मोठे मोठे केले, एकदम लहान केले नाही, मोठे पापड छान. तर हे बघा वरती फॅन वगैरे पण नाही चालू केला, कारण फॅन चालू केला ना तर ते असे गोल होऊन राहतात, त्याच्यामुळं. आता इथं हे सर्व काय असंच ठेवते बघा घड्याळात. 12:20 होत आले. तर आता झोप पण आले आणि व्हिडिओचा एंड पण करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.